आशीर्वाद रूप मंगलाचरण करतात, किंवा तुम्हा साधकाला मार्गदर्शन व्हावं आणि तुकोबराय सिद्ध भगवंताचा मान राखला जावा. एक संस्कृत पंक्ती आहे शंकराचार्यांच्या भाष्यामधली, सिद्धस्य लक्षणाने साधकस्य साधनाने. सिद्धांची जी लक्षणं असतात ती साधकाची साधना असतात. तुकोबराय सिद्ध आहे, आपण सर्वजण परमार्थप्रतिक साधक आहोत. आणि मग आपल्या जीवनामध्ये भगवंत वा भगवत मान्य संत प्राप्त झाले असतात, त्यांच्याकडे आपण काय मागणं मागावं, काय प्रार्थना करावी, काय मंगलाचरण करावं, याचं आपल्याला मार्गदर्शन व्हावं. म्हणून तुकोबराय जे बोलतात तो हा अभंग आहे. विठ्ठल 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 विठ्ठल. हे एक प्रकारचं तुकोबरायाने केलेलं मंगलाचरण आहे. मंगल आचरण त्याचं नाव आहे मंगलाचरण. अगदी ज्याचं नाव मंगल, ज्याचं आचरणच मंगल आहे ते मंगलाचरण आहे. जे आचरणामध्ये मंगल नाही ते मंगलाचरण नाही. ते शास्त्रीय पद्धतीमध्ये मंगलाचरणाचा शब्दार्थ अर्थ आहे विघ्न ध्वंसानुकूल व्यापारा मंगलेती उच्यते. हे संस्कृत विचारसागरामध्ये दिलेली छोटीशी पंक्ती आहे मंगलाचं लक्षण करणार. का मंगल करायचं त्याचं उत्तर आहे श्रेयांसी बहुविघ्नाने भवंती. उपनिषदातलं वचन आहे. श्रेय म्हणजे आत्मउद्धाराचा जो मार्ग आहे त्या पंथाने त्या मार्गाने मनुष्य मार्गक्रमण करू लागला रे लागला का त्याच्यामध्ये जंत विघ्न करतील याच्यात नवल नाही, देवच विघ्न करतात. कारण देवाला वाटतं हा जर आपलं अधिष्ठान झाला मग आपल्याला कोण पूजा करेल, आपल्याला कोण विचारेल. म्हणून ते देव सुद्धा त्याच्यात विघ्न करतात. आणि मग त्या विघ्नावर मात करण्याकरता, त्याची निवृत्ती करण्याकरता आणि आपला परमार्थ पथ मोकळा करण्याकरता जे केलं जातं त्याचं नाव आहे मंगलाचरण. विठ्ठल 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 त्याच्या ह्या दोन व्याख्या, विघ्न ध्वंसानुकूल व्यापारा मंगलिती उच्यते आणि दुसरी व्याख्या आहे समाप्ती कामो मंगलम आचरे. आपलं हाती घेतलेलं कार्य हे शेवटापर्यंत जावं याच्याकरता मंगलाचरण जाणती माणसं करतात. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. त्या मंगलाचरणाच्या 3 वेळा आहेत, 3 प्रकार आहेत आणि 3 प्रयोजन आहे. असे 3 त्रिक 9 गोष्टी महत्वाच्या आहेत. 3 वेळा आहेत, 3 प्रकार आहेत आणि 3 तिची प्रयोजन म्हणजे फल आहे. 3 वेळा कोणत्या? मंगलाचरण कधी करावं तर कार्य आदौ, कार्य मध्य, कार्यांताने मंगलाने कुर्यात. अशी एक संस्कृत गोड पंक्ती आहे. कार्याच्या आरंभी, कार्याचा मध्यंतर झाला असता आणि कार्याची परिसमाप्ती झाली असता मनुष्याने मंगलाचरण केलं पाहिजे. विठ्ठल 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 विठ्ठल. आपलं भाग्य असं आहे की त्रिवेणी संगम ज्या संप्रदायाला लाभला त्या संप्रदायाचे आपण सर्वजण पाईक आहोत. भगवान माऊली महावैष्णव ज्ञानोबरायाचा आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा हा नाथ संप्रदाय. दक्षिण काशी पैठण निवासी शांतीब्रह्म नाथ बाबा यांचा आहे दत्त संप्रदाय. दत्त चोपदारी करीत असे, श्रीखंड्या चंदन उगळवणी करी दत्त चोपदारी करीत असे, किंवा परंपरा सुद्धा नाथबाबांनी सुद्धा त्यांची त्या अभंगामध्ये सांगितलेली आहे. आता दत्त जयंतीला आपण ते अभंग ऐकलेले आहे. आणि जगद्गुरु तुकोबरायाचा चैतन्य संप्रदाय, राघव चैतन्य केशव चैतन्य सांगितले खुन मालकीचे. हे त्रिवेणी संत समुदाय एकत्र आले आणि तो म्हणजे आपला वारकरी संप्रदाय. आणि वारकरी संप्रदाय कसा आहे तर आपण म्हणतो वेदानुमोदित आहे. वेदमार्गे मुनी गेले त्यादी मार्गे चालिलो, वेदमार्गे मुनी गेले त्यादी मार्गे चालिलो, नकळेची विषय अंधा म्हणून उघड बोलिलो, नकळेची विषय म्हणून उघड बोलिलो, चालता धनुर्धरा तरंगा कारी हरपलो, ज्ञानदेव निवृत्तीचा द्वैत सर्व निरसलो,
ज्ञानदेव निवृत्तीचा द्वैत सर्व निरसलो सर्व निरसलो सर्व निरसलो. ज्ञानोबरायाचेच वचने वेद मार्गे मुनी गेले त्याची मार्गे चालिलो. वेदानुमोदित आपला हा वारकरी संप्रदाय अनादि सनातन कालापासून चालत आलेला आहे. न म्हटले ज्ञानदेव रचेला पाया, रचेला शब्दाचा अर्थ जीर्णोद्धार केला. त्या अगोदर हा वारकरी संप्रदाय नव्हता असा त्याचा अर्थ नाही. भगवत पूज्यपाद श्रीमद आद्याचार्य शंकराचार्य हे अद्वैत शांकरी विद्या शांभवी विद्याचे प्रणेते आहे असं आपण बोलतो. म्हणजे त्या अगोदर शांभवी विद्या नव्हती का? होती, पण एक प्रकारचा तिला आलेली जीर्ण कळा, एक प्रकारचा त्याचं उत्थान केलं, त्याचा प्रचार प्रसार केला, जनसामान्याच्या अंतकरणामध्ये तो रुजवला असा त्याचा अर्थ आहे. विठ्ठल विठ्ठल हो, याचाच अर्थ. हा वेदानुमोदित संप्रदाय आणि या संप्रदायामध्ये आपण मंगलाचरण करतो. वेदानुमोदित आहे, वेदाची परंपरा आहे मंगलाचरणाची, ती आपण प्रत्येक विधीला करतो. आपल्या वारकरी संप्रदायातलं वारकऱ्याचं निधिध्यासन आमचा डॉक्टर बाबांचा शब्द आहे, ते म्हणजे काकड आरती. आणि आपल्या वारकऱ्याची संध्या म्हणजे आपला हरिपाठ, नंतर हरिजागर, हरिकीर्तन, गाथ्यावरील भजन. या सगळ्यांचा आरंभ कसा करतो आपण? मंगलाने आदव मध्य अंताने मंगलाने करूया आरंभ करतो आपण. रामकृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी. कीर्तनकार असेल तर असं करतो, बैठकी भजन असेल तर ते थोडं चालीत गाऊन म्हणतात, पण रामकृष्ण हरीने सुरुवात करतात. जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी. सावळे राम कृष्ण हरी, राजा राम कृष्ण हरी. हरी जय जय राम कृष्ण हरी, हरी जय जय राम कृष्ण हरी. हे आपला आरंभ आहे. काकड आरतीचा रात्रीच्या जागरचा मधले सगळे त्यात आले. मंगलाचरण आहे, मंगलाचरण आहे. आणि मध्यंतर जर गायन मंडळी असेल भजनामध्ये तर ते त्यामध्ये जय जय विठ्ठल रखुमाई, जय जय विठ्ठल रखुमाई, जय जय विठ्ठल रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई, जय जय विठ्ठल रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई रखुमाई, जय जय विठ्ठल रखुमाई, जय जय विठ्ठल रखुमाई. आणि आपलं असतं विठोबा रखुमाई. बस बस बस, मी एक उदाहरण द्यायला लागलो. हे मध्यंतर आहे, मंगलाचरण आहे. कारण सकळ मंगळ निधी श्री विठ्ठलाचे नामाधी. आणि प्रभू रामचंद्राच्या बाबतीत मंगलम भगवान विष्णू, त्यांना विष्णूचा अवतार आहे, मंगल आहे. आणि शेवटी ज्ञानेश्वर मंगळ मुनी आणि आपलं मंगलाचरण असतं ज्ञानदेव तुकाराम. म्हणजे आपण आरंभ मंगलाचरणाने करतो, आपला मध्यंतर मंगलाचरणाने आहे आणि आपली परिसमाप्ती ही मंगलाचरणाने आहे. विठ्ठल 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 विठ्ठल. हो, हे मंगलाचरणाच्या 3 वेळा ते आपण पाळतो. तसे मंगलाचरणाचे 3 प्रकार आहे. एक आहे वस्तू निर्देश रूप मंगलाचरण, दुसरं आहे नमस्क्रियात्मक मंगलाचरण, आणि तिसरं आहे आशीर्वाद रूप मंगलाचरण. एक पहिला आहे वस्तू निर्देश रूप मंगलाचरण. वस्तू शब्दाचा अर्थ आहे परमात्मा. जाणती श्रोते मायबाप म्हणेल माईक, हार्मोनियम, मृदंग ह्या वस्तू आहेत. जड वस्तू त्याला वस्तू म्हणा, पण सच्चिदानंद घन असणाऱ्या परमात्म्याला तुम्ही वस्तू कशी म्हणता? हे मी म्हणत नाही, माऊली म्हणतात. विठ्ठल 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 विठ्ठल. जाणते श्रोते पारायण करतात, स्वाध्यायामध्ये आपल्या ज्ञानेश्वरी असते. अनेक श्रोत्याला या ठिकाणी, अनेक कीर्तनकाराला ही लगेच लक्षात येणारी गोष्ट आहे. आपल्या भगवती ज्ञानेश्वरीमध्ये 9,000 ओव्या आहेत आणि अशा अनेक ओव्या आहे का त्या ओव्यामध्ये भगवान ज्ञानोबा आहे परमात्म्याला वस्तू म्हणतात. 1-2-3 उदाहरण म्हणून देतो. एरवी सर्वांच्या हृदय देशी मी अमुक आहे ऐसी, जे बुद्धी स्फुरे अहर्निशी पुढे म्हणतात ते वस्तुगामी. वस्तू शब्द उल्लेख केला. दुसरी ओवी नाम रूप संबंधो जाती क्रिया भेदो, हा आकारातीत प्रवादू वस्तूशी नाही, तिथे वस्तू शब्द आला.
देह जावो अथवा राहो, आम्ही तो केवळ वस्तूची आहो. का दोरी सर्पत्व वावो दोराची कडुनी, किंवा काना वचनाची भेटी, सरिसाची पै किरटी, वस्तू होऊनी उठी कवनू एकजो. कितीतरी ओव्या आपल्याला भेटतात जिथे परमात्म्याला वस्तू म्हणून माऊलीने संबोधलेला आहे. वस्तू म्हणजे परमात्मा. द्वावेव ब्रह्मणो रूपे मूर्तंच अमूर्तंच, इंद्रिय गोचरत्व मूर्तत्व, इंद्रिय अगोचरत्व अमूर्तत्व. नेत्रादी इंद्रियाचा विषय होतो ते मूर्त, आणि जे होत नाही ते अमूर्त, म्हणजे सगुण आणि निर्गुण. तुझ सगुण म्हणो की निर्गुण रे, तुझ सगुण म्हणो की निर्गुण रे, सगुण निर्गुण एकू गोविंदू रे, सगुण निर्गुण एकू गोविंदू रे, तुझ सगुण म्हणो की निर्गुण रे, अनुमाने ना अनुमान. परमात्म्याचे दोन रूप आहेत. त्या दोन रूपाचा निर्देश करणं, स्पष्टीकरण करणं, वर्णन करणं, जनसामान्याला परिचय करून देणं, याला पहिलं मंगल म्हणतात. वस्तू निर्देश रूप मंगल. त्याच्या पुढचं आहे नमस्क्रियात्मक मंगल. सगळ्यांच्या पाठातलं वचन आहे. नम्र झाला भूता तेने कोंडिले अनंता. काय नमस्काराचं सामर्थ्य आहे, ताकद आहे, शक्ती आहे. एक महात्मा आळंदीमध्ये आहेत, हजारो साधक त्यांनी घडवले, त्याच्यातलाच मीही एक आहे. ते साधक हृदय संजीवनी सद्गुरू डॉक्टर नारायण महाराज जाधव बाबा. त्या बाबांच्या जीवनात जर आपण पाहिलं, काही मंडळी जवळून पाहिलेल्या आहेत, काही दुरून पाहिलेल्या असतील. कोणी आला जो वयाने, आश्रमाने, अधिकाराने मोठी व्यक्ती आली का ते त्यांना नमस्कार करतात. आणि दुसरी व्यक्ती आहे आमच्या जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेचे अध्यापक सद्गुरू मोठे माऊली. खरंच ते मोठे आहे. त्यांचं अंतकरणच इतकं मोठं आहे, इतकं व्यापक आहे, हे विश्व सुद्धा कमी पडेल ते एका कोपऱ्यात जाऊन बसेल इतकं त्यांचं अंतकरण मोठं आहे. आणि ते मोठे माऊली सुद्धा छोट्याने नमस्कार केला तरी त्याला मोठं समजून ते नमस्कार करतात, कारण तो जरी छोटा असला त्याच्यातला परमात्मा छोटा नाही ना. त्या परमात्माला ते जे जे भेटे भूत ते ते माने जे भगवंत, हा भक्तियोग निश्चित जाण माझा, ही त्यांची भावना. आणि त्यामुळे काय होतं, हे नमस्कार जर केला तर अमानिनो मान्यदो मान्य, विष्णू सहस्रनामामध्ये म्हणतात. जो अमानी लोकाला मान देतो तो मान्य होतो. विठ्ठल 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 विठ्ठल. गुरुदेव चंद्रशेखर महाराज देगलूरकर यांचं मी वाक्य ऐकलं. मोठी माणसं आपल्या समोर आले, जी वयाने, अधिकाराने, आश्रमाने मोठी आहे. ते जर आले तर आपण आपलं काय असेल ते कार्य थोडं बाजूला सारून त्याला सावरून गेलं पाहिजे, त्याला नमस्कार केला पाहिजे, प्रणिपात केला पाहिजे. जर नाही केला तर आपला प्राण जात असतो त्यांचा प्रणिपात करण्याकरता. मग गेलेला प्राण वापस आणण्याकरता तरी गेलं पाहिजे. नाहीतर जाऊ आपण घरी नाही, देवा घरी. विठ्ठल 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 विठ्ठल. आजकाल काही काही म्हणतात आम्ही कुणापुढे झुकत नाही, ते लाटण्यासारखे असतात. लाटणं म्हणजे पोळी लाटायचं, लाटणं ते जिथे वाकायचं तिथेच जाडं असतं. आणि त्यामुळे काय होतं ते आपल्याला माहिती आहे. कसं जीव किमान काय आहे, एक श्लोक आहे मनुस्मृती मधला, अपूज्यायत्र पूज्यन्ते पूज्यानांच व्यतिक्रमः चत्वारि तस्य नश्यन्ति आयु विद्या यशो बलम. आमच्या गुरुदेवाचं वाक्य जशाला तसं सांगतो. माझे ते सामर्थ्य नाही, आपला तो अधिकारी नाही, पण त्यांचा अनुवाद म्हणून करतो. ज्यांची खेटरा पुढे बसण्याची लायकी नाही त्यांचे तुम्ही चपला चाटता, आणि ज्यांचा सन्मान करायला पाहिजे तिथे माघारी लपता, हे वागणं बरं नव्हे. विठ्ठल 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 विठ्ठल. काय होतं याने, आपल्या जीवनातल्या 4 गोष्टी नष्ट होतात. आयु, लवकर मरावं लागतं. विद्या, ज्ञानाचा ऱ्हास होतो. बलम, शारीरिक मानसिक बौद्धिक बल त्याचं ढासळत चालतं. यशो, आणि अपयशी होतो, टाकलेला पाऊल मागेच खेचला जातो. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. पण मंगलाचरण जर आपण केलं नमस्क्रियात्मक, तर या 4ही गोष्टी आपल्या जीवनातल्या वाढतात. अभिवादनशीलस्य नित्यवृद्धोपसेविना चत्वारि तस्य वर्धन्ते आयु विद्या यशो बलम.
किती गोड श्लोक आहे. जे पूज्य आहेत, अभिवादन करण्यास योग्य आहे, आपल्यापेक्षा समोर आलेत ना, दर्शन घडलं ना, त्यांचा नमस्कार करावा, दर्शन घ्यावं, प्रणिपात करावा. जे शक्य होईल ते आपल्याला करावं. काया वाचा मनाने नम्र भाव, लिंग का प्रतिमा दिठी देखत ठेव अंगिष्ठी, लोटिली का काठी नुरेच देशी. ज्ञानोबा म्हणतात, काठी जशी एकदा सोडली तर सर्वांगाने खाली टेकते. किमान ते नाही आपल्याला शक्य झालं तर किमान प्रणाम करावा, हात जोडावे, नमस्कार करावा, मान खाली झुकावी. आपल्या लाभ आहे ना, आपल्या प्रयोजन मानुतिशेन मंदोपी प्रवर्तते. आपल्याला काय लाभ होईल? आपल्या जीवनात 4 गोष्टी वाढतात: आयु, विद्या, यशो, बलम. आपलं आयुष्य वाढतं. हे दोन्ही महात्मे मी नावं सांगितले ना, साधक हृदय संजीवनी डॉक्टर नारायण महाराज जाधव बाबा आणि सद्गुरू आमची मोठी माऊली. या दोन्ही महात्म्याचं आयुष्य वाढलं त्या नमस्क्रियात्मक मंगलाचरणामुळे. वारीवरनं येताना त्या जेसीपीच्या मध्ये काय घटना घडली आपल्याला बऱ्याच मंडळीला कल्पना आहे. त्यात आमचे मोठी माऊली सुद्धा होते. तर ते सही सलामत राहिले, त्यांचं आयुष्य वाढलं. आणि एक 20 वर्षापूर्वी साधारण असा विषारी सर्प आहे, त्याचं नाव पुरुषा. छोटा असतो पण तो चावला की तो मनुष्य संपला. पण तो रात्री चावला, रात्रभर बाबा थांबलेत. दुसऱ्या दिवशी पंचदशी विचारसागराचा पाठ घेतला आणि मग विद्यार्थ्यांनी विचारलं, बाबा पाय का काळा पडला? त्यांनी सांगितलं असंच काहीतरी घडलं. मग लवकर हलवलं, धायरीला काशीबाई नवले हॉस्पिटलमध्ये गेले आणि ते नंतर बघितल्याच्या नंतर ते पुरुषा नावाच्या सर्पाचं ते विष होतं. ते डॉक्टर 5-25 डॉक्टर एकत्र आले आणि त्यांनी सांगितलं, ज्या अर्थी ही व्यक्ती इथपर्यंत आली ना, त्या अर्थी आताही मरत नाही. पण हे शक्य कसं आहे? कारण आतापर्यंत साधारण 30 रोगी आले आणि या सर्पाचा दंश त्यांना झालेले आहेत, कोणी वाचले नाही. हे कसं शक्य झालं? बरे कुठे घडलं? तिथे जाऊन पहा, तर तो सर्प त्यांच्या स्पर्शाने तो मुक्त झाला. तो तिथेच होता आणि त्याची अंगकांती फाकत होती. तो हॉस्पिटलमध्ये काही लोकांना दर्शनाला ठेवला 10-12 दिवस. म्हणजे त्यांच्या सानिध्यात तो मुक्त झाला, पण यांना त्यांची कुठली इजा झाली नाही. त्यांचं आयुष्य वाढलं. आयु, या दोन्ही महात्म्याचं आयु, विद्या, ज्ञान वाढलं. ज्ञान म्हणजे डोक्यामध्ये पुस्तकं भरवणं, माहिती भरवणं हे ज्ञान नसतं. जे आपल्याला जगता येतं ते ज्ञान असतं. किती आपण बोलत असेल, शब्दाचा प्रपंच करत असेल आणि आपल्या खाजगी जीवनात व्यक्तिगत त्याचा कसलाच अनुभव नसेल, तर ती माहिती आहे, ज्ञान नव्हे. विठ्ठल 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 जसं भौतिक विद्येचं माहेरघर आपण पुणे म्हणतो, तसं आपल्या शांकरी विद्या, अध्यात्म विद्या, आपले सनातन विचाराचं माहेरघर म्हणजे उत्तर काशी आहे. दक्षिण काशी आपलं पैठण आहे. पण आजही चांगल्या चांगल्या मोठ्या मोठ्या चतुर्थ आश्रमातल्या असणाऱ्या परिव्राजकांना, संन्यासांना त्यात ब्रह्मविद असतात. ब्रह्मविद वरियान, ब्रह्मविद वरिष्ठ, अशा सगळ्या मंडळीला काही शंका कुशंका आला का या महात्म्याला ते फोन करतात, कधी येऊन भेटतात आणि ते हसत त्याचं उत्तर देतात. हे ज्ञान आहे. त्यांचं ज्ञान वाढलं. आयु, विद्या. माऊलीकडे बघितल्याच्या नंतर कोणालाच वाटत नाही आता माऊली काय असेल, पण ज्या वेळेला माऊली उभे राहतात कीर्तनाला, मोठी माऊली बऱ्याच जणांनी ऐकलेली आहे, त्यावेळेला कधी त्यांच्या मुखातून काय वचन बाहेर पडेल, काय सिद्धांत बाहेर पडेल कोणालाच कळत नाही. म्हणजे ज्ञान वाढलं ना. डॉक्टर बाबाचं तरी तेच आहे. बाबांचं जर बघितलं तर कुठलाही प्रश्न तुमच्या जीवनातला असू द्या, त्याचं निर्दिष्ट उण्या चुकीचं नव्हे, पूर्ण बिनचूक असणारं समाधान बाबा सहज देतात. सर्वांना याचा अनुभव आहे. इथे बरेच साधक येणारी सुद्धा आहेत तिथे. म्हणजे त्यांचं ज्ञान वाढलं. आयु, विद्या, यशो. त्यांना यश आहे. टाकल्याला पाऊल कधी माघारी घ्यावा लागत नाही. जसं इकडे कार्यक्रम करणं जसं कठीण आहे, तसं आळंदी तीर्थक्षेत्रात करणं त्याहीपेक्षा कठीण आहे. पण एक मास, एक महिना, आज यावर्षी तर जवळपास 1.5 मास तो अष्टादशाचा सोहळा बाबांनी केला. प्रत्येक वर्ष करतात साधका करतात. पण कोणी काही द्यायला लागलं तर आम्ही त्याचे साक्षीदार आहोत. घेत तर काहीच नाही. आम्ही लागलं तर तुमच्याकडनंच घेऊ म्हणतात आणि ते कसं कार्य पार पडतं हे कोणालाच कळत नाही. पण नुसतं कार्य ते भव्यदिव्य होतं. त्यांना प्रत्येक कामात यश आहे. त्यांचं आयु वाढलं, विद्या वाढली, यशही वाढलं. आणि बलम म्हणाल तर मी त्यांना एक दिवस विचारलं, बाबा तुम्हाला किती आजार आहेत? ते म्हणायला लागले, एका दमात सांगायचं तर मलाही दम लागेल. म्हटलं तरी ते सांगत होते, आम्ही मोजत होतो. 32 भरली होती आणि सगळे VIP आजार होते. म्हणजे ज्याला कोणी स्वीकारणार नाही, पण जगाच्या कल्याण, संताच्या विभूती, देह कष्टविती परोपकारे. आणि अजून 4-2 बाकीच होते, पण त्यांच्या मुखमंडलाकडे बघितलं, मुखकमलाकडे बघितलं तर स्वप्नातही वाटणार नाही का असे मोठी मोठी आजार त्या ठिकाणी मुक्कामाला आलेली आहेत. स्वप्नात वाटणार नाही, कारण शारीरिक, मानसिक, बौद्धिक बल सुदृढ आहे. विठ्ठल 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 विठ्ठल. अर्थात
अर्थात या 4 गोष्टी आपल्या जीवनातल्या वाढाव्या असं वाटत असेल तर दुसरं नमस्क्रियात्मक मंगल केलं पाहिजे. कारण नमस्कारात ताकद आहे. एकदा नमस्कार केला, आपला वैरी असू द्या, तो आपल्याला आशीर्वाद दिल्याशिवाय राहत नाही. त्याने नाही देऊ द्या, त्याचा अंतकरण दिल्याशिवाय राहत नाही. विठ्ठल 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 म्हणजे पहिलं आहे ते वस्तुनिर्देशरूप मंगल, दुसरं आहे नमस्क्रियात्मक मंगल आणि तिसरं आहे ते आशीर्वाद रूप मंगल. जगद्गुरु तुकोबराय आजच्या अभंगामध्ये मंगल करतात असं मी बोललो. मंगलाच्या 3 वेळापैकी शेवटची वेळ साधलेली या अभंगात दिसते, जागराची. हे आशीर्वाद रूप मंगल आहे. आणि आशीर्वाद कोणाचा अपेक्षित आहे तर वारकरी संप्रदायाचा आराध्य दैवत पांडुरंग परमात्म्याचा अभिप्रेत आहे. आशीर्वाद रूप मंगल करतात, नंतर प्रार्थना करतात असं मी बोललो. जगद्गुरु तुकोबराय अभंगामध्ये प्रार्थना करतात. नाहीतरी आपला भारत देश, बाबा नेहमी म्हणतात भानाम ज्ञान रत्नामर माहिती. जो ज्ञानामध्ये रमणारा आहे तो भारतीय आहे. जो विषय भोगात आपलं आयुष्य घालवणार आहे तो भारतीय नव्हे. विठ्ठल 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 आपल्या भारतवासियांचे वैभव आहे. आणि नाथबाबा म्हणतात ना, सर्वांच्या पाठातलं वचन आहे, भरत खंडी नरदेह प्राप्ती हेतो परम भाग्याची संपत्ती. ज्या अर्थी आपण या राष्ट्रातून त्यात पुणे आपल्या महाराष्ट्रात जन्माला आलो, त्या अर्थी आपल्यासारखे भाग्यवान आपणच आहोत. बरं, आपलं वर्णन कोणी करावं? आपणच करावं. जो जेथीचे गौरव नेणे माऊली म्हणतात, तयासी ते भिंगुळवाने अप्रसंगतेने तो म्हणा वाचकी. कारण महाराष्ट्रात आमच्या मारुती बाबाचं वाक्य आहे. शांती ब्रह्म आपले मारुती बाबा कुरेकर बाबा म्हणत असतात, महाराष्ट्रात आहे संत, संत लिहितात ग्रंथ, ग्रंथ देतो पंत, पंत देतो भगवंत, आणि भगवंत करतोय दुर्धर जन्म मरण परंपरेचा अंत. म्हणून आपला महाराष्ट्र श्रीमंत आहे. अशा श्रीमंत महाराष्ट्रातले आपण आहोत आणि ज्ञानोबराय तुकोबरायचे पाईक आहोत. इतराचा विचार सोडून द्या, किमान आपण तरी हे मंगलाचरण करायला चुकलं नाही पाहिजे. विठ्ठल 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 कुंडलीका वरदा हे मंगलाचरण वर कसं होते माय बाप. हे मध्यंतरी जो पुंडलिका गजर येतो ना, हे मंगलाचरण आहे. पण काही टाळी वाजतात म्हणत नाही, काही म्हणतात टाळी वाजत नाही, काही दोन्ही करत नाही. आग्रह केला तर उठून जात. त्यामुळे मलाही भीती वाटते म्हणावं की न म्हणावं. पण तुम्ही उठणारे नाहीत असा माझा अंतकरणातला प्रांजळ भाव आहे. एकदा बोला ना, पुंडलिका श्री ज्ञानदेव पंढरीनाथ माऊली ज्ञानेश्वर जगद्गुरु तुकाराम सद्गुरु जोग महाराज की जय. हे मंगलाचरणच आहे. वाचिक मंगलाचरण असेल पण मंगलाचरण आहे. विठ्ठल विठ्ठल. बरं, ही जी नावं आपण घेतली, पुण्यवंत व्हावे घेता सज्जनाची नावे, तुका म्हणे पापे जाती संतांच्या जप. हे मंगलाचरण आहे. अनिष्टाची निवृत्ती करून इष्टाची प्राप्ती करून देणारं मंगलाचरण आहे. मंगलाचरणाच्या 3 वेळा आहेत, 3 प्रकार आहेत आणि 3 प्रयोजन आहेत. प्रयोजन म्हणजे फल. कारण प्रयोजन अनुद्दिश्य मंदोपी प्रवर्तते. कर्ता कर्मामध्ये प्रवृत्त होताना फलाची अपेक्षा ठेवूनच करतो. आणखी एक गुरुदेवाचं वाक्य, आपण ज्या संप्रदायात वावरतो तो संप्रदाय त्याची सुरुवातच निष्काम कर्मयोगापासून आहे. हे वाक्य हृदयात करून ठेवावं प्रत्येकाने. त्याची सुरुवात निष्काम कर्मयोगापासून आहे आणि त्याची परिसमाप्ती नैष्कर्म्य दशेत आहे. वारकरी संप्रदायाची सुरुवात निष्काम कर्मयोगापासून आहे, त्याची परिसमाप्ती नैष्कर्म्य दशेत आहे. हे जरी खऱ्यातलं खरं आहे तरीही आरंभाच्या काळामध्ये मनुष्य सकामतेतूनच प्रवृत्त होतो. काहीतरी कामना घेऊन प्रवृत्त, काहीतरी कामना असते. मग तसं मंगलाचरण जर आपण करायला लागलो तर त्याच्या पाठीमागचं काय कामना, काय प्रयोजन, काय फल काय? कारण प्रयोजन अनुद्दिश्य मंदोपी प्रवर्तते. तर त्याचे प्रयोजन 3 आहे. कारण आपण वेळा किती बघितल्या? 3. आरंभ, मध्य आणि शेवट. प्रकार किती बघितले? 3. वस्तुनिर्देश रूप, नमस्क्रिया रूप आणि आशीर्वाद रूप. तसे प्रयोजनही किती आहेत? 3. त्यातलं एक आहे विघ्न विनाशाय, दुसरा आहे शिष्य शिक्षाय आणि तिसरा आहे शिष्ट संप्रदायात वाच्य. विठ्ठल 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 विठ्ठल. विघ्न विनाशाय म्हणजे काय? या भारत मातेचा सुपुत्र ज्यांनी 7 सागराच्या पलीकडे जाऊन भारतीयांचं तत्वज्ञान जगासमोर ठेवलं ते म्हणजे स्वामी विवेकानंद.
एक वाक्य बोलले आणि भाषणाकरता भेटलेला वेळ तो टाळ्यावरतीच गेला. माय ब्रदर अँड सिस्टर ऑफ अमेरिका, एकच वाक्याने. कारण शेजारी मरून पडल्याच्या नंतर डुंकून पाहणारी त्यांची संस्कृती, आणि हा व्यक्ती सातासागराच्या अलीकडे येतो आणि आम्हाला आत्मीय बंधू भगिनीने म्हणतो, हा कोण आहे असा? त्याने टाळ्याचा कडकडाट केला. स्वामी विजयला वाटलं माझं काहीतरी चुकलं तर नाही ना, नाहीतरी आपल्याला आंग्ल भाषेत बोलायची सवय नाही फारशी, पण तो भरभरून श्रोत्याने दिलेली दाद होती. आणि मग ते कितीतरी व्याख्यान स्वामीजींचे झालेत. तिथे त्यांनी आपल्या भारतीयांचं तत्वज्ञान म्हणजे भारतीयांचा धर्मग्रंथ आहे श्रीमद भगवद्गीता, भगवता गीते गीता इति भगवद्गीता, भगवान श्रीकृष्ण चंद्राने भक्तराज अर्जुनाच्या समोर रणांगणावरती गायलेलं गीत म्हणजे श्रीमद भगवद्गीता आहे. भगवता गीते गीता इति भगवद्गीता. आणि त्यामध्ये अर्जुना करता जरी ते गायलं असलं तरी निमित्त मात्र भवसव्य साचिन असं गीतेतच देवाने सांगितलेलं आहे. आणि ज्ञानोबराय ज्ञानेश्वरीत भाष्य करतात, अर्जुनाचे ने व्याजे गीता प्रकाशुने श्रीराजे, संसारा एवढे थोर ओझे फेडिले जगाचे. अर्जुन निमित्त आहे, खरा उपदेश तुम्हा आम्हाला आहे. विठ्ठल विठ्ठल स्वामीजींची आठवण झाली म्हणून मी 2 वाक्य बोललो. स्वामीजी म्हणतात, तुम्ही म्हणत असाल आमचा सुपथ आहे, योग्य मार्ग आहे, पण आमच्या मार्गामध्ये विघ्न नाही, तर समजून चला तुमचा मार्ग चुकलेला आहे. कारण पवित्र मार्ग हाती घेतला आपण, सुपंथाने चालू लागलो, विघ्न आले नाही असं होत नाही. विघ्न येतात, ती तर खरी परीक्षा असते. एखादं सोनं जितकं तापवलं जाईल ते वजनाला हलकं झालं तरी गुणवत्ता तिची वाढते. तसं जितके संकट आपल्या जीवनात येईल त्याला आनंदाने सामोरं गेलो तर आपली साधनेतली बळकटी वाढते. विठ्ठल विठ्ठल म्हणून पवित्र कार्यामध्ये विघ्न येतात. तुकोबरायासारख्या महापुरुषाच्या जीवनात विघ्न आले तर तुकोबरायाचे उद्गार नाही का, जळे माझी काया लागला वो नावा, धावरे केशवा माय बाबा, जळे माझी काया लागला वो नावा. आणखी महाराज म्हणतात, खोपला पाटील गावीचे हे लोक, आता मज भिक कोण घाली, आता मज भिक कोण घाली, आता मज भिक कोण घाली. दुष्काळे आटीला द्रव्य नेला मान, श्री एक अन्न अन्न करिता मेली, दुष्काळे आटीला द्रव्य नेला मान. जाणत्या श्रोत्याच्या लक्षात येईल हे 3 प्रमाणच का म्हटली, कारण त्रिविध दुःख याच्या. जळे माझी काया हे आध्यात्मिक दुःख आहे, खोपला पाटील हे आधी भौतिक दुःख आहे, आणि दुष्काळी आटीला हे आधी दैविक दुःख आहे. तुकोबरायासारख्या महापुरुष ज्यांनी दिन रजनी हाती धंदा गोविंदाचे पोवाडे, रात्र न कळे दिवस न कळे अंगी खेळे दैवत हे, त्यांच्या जीवनात जर विघ्न येत असेल तर आपण किस जरी आम्ही आपल्या जीवनात काय येणार नाही. आणि मग ते विघ्नावर मात करण्याकरता, त्याला थोपवण्याकरता, त्याला प्रतिबंध करण्याकरता आलीच तर त्याला सामोरं जाऊन आपल्या ध्येयापासून पदच्युत न होता आपण साध्यापाशी जावं, लगून लागून राहावी आणि साध्याला आपण प्राप्त करावं, त्याकरता केलं जातं मंगलाचरण. म्हणून म्हणतात विघ्न विनाश आहे, विघ्नाची निवृत्ती होण्याकरता. आणि दुसरं मंगलाचरण केलं जातं ते शिष्य शिक्षाय, आपल्या शिष्याला त्याची शिक्षा दीक्षा भेटावी म्हणून, पुढच्या पिढीला त्याची शिक्षा दीक्षा भेटली पाहिजे. जाणत्या महापुरुषाचं फार मोठं त्याच्यावर जबाबदारी असते, त्याला पाऊल प्रत्येक पाहून टाकावं लागतं. आपले जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थाचे मुख्य 4 स्तंभ सोनुपंत मामा दांडेकर, लक्ष्मण बुवा इगतपुरीकर, मारुती बाबा गुरव आणि बंकट स्वामी महाराज. बंकट स्वामी महाराज हे सर्वांगाने परिपूर्ण व्यक्तिमत्व. ते मृदंग वाजवायला लागले की वाटायचे मृदंग वादकच आहेत, ते गायला लागले की वाटायचे खरे गायक आहेत, आणि ते बोलायला लागले की वाटायचे हे खरे वक्ते आहेत. सर्वांगीण विकास असे बंकट स्वामी महाराज. विशेषत्वाने बंकट स्वामी महाराजांचा आवाज खूप गोड होता. एका गावाला बंकट स्वामी महाराजांचं कीर्तन त्या वारकरीने श्रद्धेने ठेवलं आणि भोवतालच्या 10 गावामध्ये प्रचार प्रसार केला. सगळी लोक आवडीने ऐकण्याकरता आली, पण एक धर्मद्वेष्टी नास्तिक होता, त्याने त्यातलाच लागून तमाशाचा कार्यक्रम ठेवला.
मी ऐकून आहे. आणि कीर्तनाचा कार्यक्रम 7 वाजता, त्यांनी 6 वाजता सुरू केली गणगवळण. आणि मग आलेले श्रोते म्हटले हे तरी ते तरी धोबी का कुत्ता ना घर का ना घाट का. काही काही लोकल गाड्या असतात बघा, त्या झिंगणंग चिकणंग चाललं का तिकडे वंशवर म्हणणारे तीच असतात, आणि कीर्तन प्रवचन चाललं लागलं की इकडेही तेच असतात. लोकांना प्रश्न पडतो हे नेमके हे खरे का हे ते खरे. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. पण आता त्याला काय करणार, प्राय हा कलियुगामध्ये असाच वर्ग अत्याधिक प्रमाणामध्ये आहे. मग ती सगळी मंडळी म्हटली आता जोपर्यंत कीर्तन आहे तोपर्यंत हा आनंद घेऊ. आणि सगळी गेली आणि कीर्तनाला कोणीच नाही. ज्याने तो कार्यक्रम आयोजित केला होता तो रडायला लागला, बाबा काय करू. यांनी अगोदरच असं केलं आणि सगळी मंडळी तिकडे गेली. म्हटली चिंता करू नको, फक्त माईक चालू कर आणि तो करण्याचा जो तोंड आहे त्याचा भोंगा आहे तो तिकडल्या बाजूने कर म्हणजे झालं. काय विश्वास असेल बाबा. बंकट स्वामी महाराजांनी फक्त रूपाची चाल सुरू केली. रूप पाहता लोचनी सुख झाले वो साजनी, सुख झाले वो साजनी, तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा. तिथला जो मेन होता, प्रमुख होता, जो सगळं सूत्र बघायचा तोच उठून कीर्तनात येऊन बसला. मग बाकी थांबतील कशी. विठ्ठल 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 रूप पाहता लोचनी काय मंगलाचरण आहे. वस्तुनिर्देशू सगुण विग्रहाचं केलेलं मंगलाचरण आहे. विघ्न निवृत्त झाला ना, सगळी मंडळी कीर्तनाला येऊन बसली. हे विघ्न विनाश आहे. पुढचा आहे शिष्य शिक्षा आहे. आपल्या पुढच्या पिढीला शिक्षा दीक्षा भेटली पाहिजे, ते आपलं आद्य कर्तव्य आहे. आणि काही गुरु असतात, काही श्रीगुरु असतात, काही सद्गुरु असतात, ज्यांचा अभंग आहे मायबाप ते जगद्गुरु आहे. आणि जगतातल्या प्रत्येक साधकाला मार्गदर्शन करणं हे त्यांचं आद्य कर्तव्य आहे. आद्य कर्तव्य आहे. मी ते बंकट स्वामी महाराजांचं सांगता सांगता एक महत्वाची गोष्ट माझ्याकडनं राहिली. बंकट स्वामी महाराजांचा काकडा ऐकण्याकरता त्या काळात आपला बंकट स्वामी मठ आहे प्रदक्षिणा रोडवरती 3 मजले. ते अगोदर 1 तासाने अगोदर गर्दी करायची लोक बंकट स्वामी महाराजांचा काकडा आरतीचं भजन ऐकण्याकरता. किती सात्विक असेल ते. आता हल्ली लोक म्हणतात अरे राम 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 कधी संपत. असं जर होत असेल तर आपल्या संप्रदायाला लागलेला हा कलंक आहे, आपण तो वेळीच धुतला पाहिजे, नाही तर मग आपल्याला पुढची पिढी शाप दिल्याशिवाय राहणार नाही. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. कीर्तनातला रस हा सात्विक आहे आणि शांत आहे. तो जर रजतम प्रधान केला तो कलुषित करतो. आपण आपल्या संप्रदायाला गालबोट लावतो, ज्ञानोबराय तुकोबरायची पाईक म्हणून घेतो आणि त्यांचे विपरीत वागतो. खबरदार, त्याचे दुष्परिणाम आपल्याला भोगावे लागतील. जैशी करणी वैशी भरणी. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. बंकट स्वामी महाराजची काकड आरती ऐकण्याकरता हे यायचे, काय त्यांचं नाव, त्या काळाचे बालगंधर्व ते काकड आरती ऐकल्याच्या नंतर ते म्हणायला लागले आमचंही भरतनाट्यम पाहण्याकरता तुम्ही एक दिवस या. बरं, भरतनाट्यम आपल्या संस्कृतीतला एक अविभाज्य घटक आहे. आपली संस्कृती त्यामध्ये दडलेली आहे. तुम्हाला यायला काही हरकत नाही. बंकट स्वामी महाराज म्हणले करा क्षमा अपराध, आम्ही येऊ शकत नाही. म्हणले मग का, सात्विक कार्यक्रम नाही का, धार्मिक नाही का. आहे पण नाही येणार. का येणार नाही. ते म्हटले आज आम्ही तुमचं भरतनाट्यम बघायला आलो तर उद्या आमचे विद्यार्थी तमाशाला बिरदोक जातील. माझी जबाबदारी, मला नाही येता येणार. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. ही आई शिष्य शिक्षा आहे. आपल्या पुढच्या पिढीला शिक्षा दीक्षा भेटावी म्हणून हे मंगलाचरण केलं जातं. शिष्य शिक्षा आहे. आणि शेवटचा आहे, एखादा म्हणेल आम्हाला विघ्नच नाही, आम्ही कशाला मंगलाचरण करावं. दुसरा म्हणेल मेघ दृष्टीने करावा उपदेश, परी गुरुनी न करावा शिष्य. आम्ही कोणाला शिष्यच केलं नाही तर आम्हाला कोणाला मार्गदर्शन करण्याची आवश्यकता नाही, म्हणून आम्ही मंगलाचरण करणार नाही. तर त्याला सांगितलं दादा शिष्ट संप्रदायात वाच, शिष्ट परंपरेचं रक्षण व्हावं म्हणून तरी मंगलाचरण करावं. आणि मग शिष्ट कोणाला म्हणतात. व्यवहारात शिष्ट शब्द हा एका विशिष्ट अर्थाने वापरला जातो. शिष्ट हे फार शिष्ट आहेत, कंसात फार अहंकारी आहेत, पण इथे वापरलेला शिष्ट शब्द त्या अर्थातला नाही. शिष्ट शब्दाचा अर्थ आहे वेद प्रमाणे अभिगंतृत्व शिष्टत्व, अशी शिष्टाची व्याख्या आहे. वेद प्रामाण्य घेऊन आपल्या जीवनाची वाटचाल करतो तो शिष्ट आहे. आणि शिष्ट म्हणजे वडील. आणि असे 2 वडील भगवान ज्ञानोबराने भगवती ज्ञानेश्वरी मध्ये आपल्याला सांगितले. एक वयाने वाढलेले वडील
आणि दुसरे ज्ञानाने वाढलेले वडील, ज्ञानवृद्ध आणि वयोवृद्ध. जयाचे आयुष्य 10 कोटी होय, बळ प्रज्ञा जिरुनी जा, तयाचे नमस्कारी ती पाय वडील म्हणून. हे पहिले वडील माऊलींनी सांगितले. श्रुती स्मृतीचे अर्थ आपणची होऊनी मूर्त, अनुष्ठानी जगा देत वडील जे. आणि दोन्ही वडील एकत्र आल्याच्या नंतर दोघालाही वंदन करावं. पण पहिलं वंदन कोणाला करावं? तर जे ज्ञानवृद्ध आहे त्यांना पहिलं वंदन करावं, वयोवृद्ध असतील त्यांनाही करावं, नंतर करावं. विठ्ठल 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 तुम्ही म्हणाल का चांगदेव महाराज हे वयोवृद्ध आहे, ज्ञानवृद्ध नाही असं नाही, पण वयोवृद्ध आहे. आणि आईसाहेब मुक्ताबाई हा ज्ञानवृद्ध आहे. आणि चांगदेव महाराज स्वतः बोलतात, चांगदेव म्हणे आजी जन्मा आलो, गुरुपुत्र झालो मुक्ताईचा, गुरुपुत्र झालो मुक्ताईचा, गुरुपुत्र झालो मुक्ताईचा. चांगदेव म्हणे आजी जन्मा आलो, गुरुपुत्र झालो मुक्ताईचा, गुरुपुत्र झालो मुक्ताईचा, गुरुपुत्र झालो मुक्ताईचा. चांगदेव महाराज हे आईसाहेबांना शरण जातात आणि आपला आत्मोद्धार करून घेतात. याचा अर्थ ज्ञानवृद्ध हे श्रेष्ठ आहे. स्वदेशी पूज्यतो राजा, विद्वानो सर्वत्र पूज्यते, विघ्न विनाशाय, शिष्य शिक्षाय, शिष्ट संप्रदायात वाच्य. हे 3 प्रयोजन आहे. आपण म्हटलो 3 वेळा, 3 प्रकार आणि 3 प्रयोजन. 3ही वेळा तुकोबराय साधतात. समचरण दृष्टी विटेवरी साजिरी हा आरंभ आहे. श्री अनंता मधुसूदना पद्मनाभा नारायणा, जगव्यापका जनार्दना, आनंद घना विनाशा, सकल देवा अधिदेवा, कृपाळू आजी केशवा, महानंदा मानुभवा, सदा शिवा सहज रूपा. हा मध्य आहे. आणि आजचा अभंग हा शेवट आहे. विठ्ठल 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 विठ्ठल. 3 वेळा महाराजांनी सांभाळल्या, 3 प्रकारची मंगलाचरणही केली. समचरण दृष्टी विटेवरी साजिरी हे वस्तू निर्देश रूप मंगल आहे, सगुण स्वरूपाचं. आणि आनंद आद्वय नित्य निरामय हेही वस्तू निर्देश रूप मंगल आहे, निर्गुण स्वरूपाचं. तेही महाराजांनी केलं. नमस्क्रियात्मक मंगल म्हणाल तर श्री संताची माथा चरणावरी, तेही मंगल महाराज करतात. आणि आशीर्वादरूप मंगल म्हणाल तर तेही महाराज करतात. काय? तुमची दासीचा दास करून ठेवा, आशीर्वाद द्यावा हाची मद. मग जे काही अनेक प्रकारचे आशीर्वादरूप मंगलाचरणातली तुकोबरायची अभंग आहेत, त्यातला हाचाही अभंग आशीर्वादरूप मंगलाचरणातील आहे. आणि आशीर्वादरूप मंगलाचरणामध्ये तुकोबराय संवाद साधतात. कोणाची? वारकरी संप्रदायाचं आराध्य दैवत रुक्मिणी प्राणसंजीवन पंढरीनाथ पांडुरंग परमात्म्याशी. कधी? त्याच्या पाठीमागे थोडासा वृत्तांत आहे. जगद्गुरु तुकोबरायच्या जीवनातल्या प्रधान 4 अवस्था. 1 तुकोबरायची प्रापंचिक अवस्था. विठ्ठल हे चित्त प्रपंचापासून वमन ते मनी बैसलेसे, प्रापंचिक अवस्था. 2 तुकोबरायची साधक अवस्था. तुका म्हणे आम्हा एकांताचा वास, ब्रह्मी ब्रह्मरस सेवू सदा. 3री आहे तुकोबरायची सिद्ध अवस्था. अनुरेणू या ठोकडा, तुका आकाशा एवढा ही तुकोबरायची आहे सिद्ध अवस्था. तुका म्हणे आता उरलो उपकारा पुरता, ही तुकोबरायची आहे संत अवस्था. आणि मग एवं परंपरा प्राप्त म्हणा किंवा माझ्या वडिलाची मिरासी का देवा. आणि मग काय केलं? होईन भिकारी, होईन भिकारी, होईन भिकारी, होईन भिकारी. पंढरीचा वार करी, पंढरीचा वार करी,
हरी काय करावी साधने फळ अवघेची येणे पंढरीचा वारक रे पंढरीचा वारक रे काय करावे साधन किती माझे विधान माझ्या वडिलाची मिरासी गा देवा किंवा देवा हे माझी मिरासी ठाव तुझे पायापासी याचा धरीन अभिमान करीन आपुले जतन खांद्यावरती पताका घ्यावी आणि तुकोबराय पंढरीचे वारकरी होता जगद्गुरु तुकोबरायचे 8वे पूर्वज आहे विश्वंभर बाबा आणि जगद्गुरु तुकोबरायचे पिताश्री आहे बोलोबा आणि तीच परंपरा तुकोबराय स्वतः तेवढ्या ताकदीने पेलवतात आणि ती सेवा करत असताना ज्ञानोबरायांनी सांगितल्याप्रमाणे करतात स्वामीची या मनोभावा अनुसरी जे हे ती परम सेवा हिरते पांडवा वाणिज्य करणे आणि ती सेवा करत असताना प्रत्येक वेळेला तुकोबरायांनी जावं चंद्रभागेत काय चंद्रभागेत स्नान विधितो हरिकथा समाधान चित्ता सर्व काळ चंद्रभागेत स्नान भक्त पुंडलिकायाचं दर्शन नामा म्हणे आम्ही पायरीचे चिरे नामदेव पायरी चोखोबा पायरी दर्शन घेतल्याच्या नंतर गरुड खांबाला आलिंगन द्यावं आणि मग सावळे रूपडे चोरटे चित्ताचे उभे पंढरीचे विटेवरी उभे पंढरीचे विटेवरी सावळे रूपडे चोरटे चित्ताचे त्या परमात्म्याचं रूप हृदयात साठवावं आणि मग एकादशीचं कीर्तन द्वादशीचं पारण सोडून तुकोबराने परतीला निघावं ज्या वेळेला इतर भक्त येतात भगवान परमात्म्याची मान वर आहे छाती पुढे आहे वक्षस्थल असा पुढे काढून परमात्मा उभे आहे जगद्गुरु तुकोबराय आले का परमात्म्याची मान झुकते छाती आत जाते खाली बघतात एखाद्याचा कर्जबाजारी आपण असेल ऋण आपल्यावर असेल तर त्याच्यासमोर वर नजरेला नजर भिडवण्याची सामर्थ्य नसतं आपल्याला देवाने असं खाली बघावं आणि शेवटी आगतिक होऊन तुकोबरायाच्या डोळ्यात डोळे घालून देवाने पाहावं तरी तुकोबरायांनी देवाकडे पाहूच नाही खाली मान घातले दर्शन घेतलं का आपलं चरणाचे दर्शन घेऊन माघारी निघावं असं बऱ्याच वेळेला झालं अक्षरशः देव आगतिक झाले एक दिवस विटेवरनं खाली उडी टाकली देवा आणि विटेवरून खाली उडी टाकल्याच्या नंतर तुकोबरायाला असा हात केला तुकोबराया हाता खालून निघाले देव म्हटले पुढच्या वेळेला पुन्हा तुकोबराय आलेत पुन्हा देवाची मान झुकली देवाचा कंठ दाटून आला हृदय सद्गदित झालं देवाच्या डोळ्यातून अश्रूच्या धारा वाहू लागल्या काय हा माझा निष्काम भक्त आहे एकच नाही यांची परंपराच अशी आहे काही मागणे हे आम्हानुचित वडिला चिरित जाणत सो भिक्षापात्र अवलंबने जळोजीने लाजीरवाने असे म्हणणारे तुकोबराय हात तपश्रीजीने धिक त्याचे आणि मग ते हात पसरतील कशी देव आगतिक झाले देवानी अक्षरशः खाली उडी येऊन पुन्हा एकदा विटीवून उडी टाकली तुकोबराय खाली निघतात तर देव पुन्हा खाली वाकलेत आणि तुकोबरायला कवेत घेतलं हृदयाला लावलं कारण असे भक्त देवालाही आवडतात ज्यांचा कायम हातात असा असतो देवही कंटाळलेलाच असावा कदाचित त्यांना विठ्ठल 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 देवाने ज्या वेळेला हृदयाला कवटाळलं तुकोबरायला आनंद वाटला जगदीश्वर परमात्मा आपल्याला हृदयामध्ये गेला मग सावळा सकंकुनु बाहू पसरुनी दक्षिण ज्या भक्तराज अर्जुनाला देवाने आलिंगन दिलं तेच आलिंगन परमात्मा आपल्याला देतात तुकोबरायला आनंद वाटला तुकोबरायने असं चोर नजरेने देवाकडे पाहिलं तर अरे बापरे म्हटले देवाला तर डोळ्याला पाणी आहे कंठ दाटून आलेला आहे पोट थरथरत आहे अंगाला कापरं भरलेले अष्ट सात्विक भाव परमात्म्याच्या ठिकाणी तुकोबराय पाहतात विचारलं देवा काय 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 म्हणणं काय काही नाही म्हणजे तुकोबराया एवढा नका अंत पाहू देव रडून म्हणतात तुकोबरायला भक्ताने म्हणावं देवाला आमचा अंत पाहू नका पण इथे देव म्हणतो तुकोबरायला आमचा नका अंत पाहू तुकोबा म्हटलं देव अंत नका पाहू म्हणजे आमचं काही चुकलं का चुकलं नाही हो
पण किती 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 आता आमच्या मानगुटीला हे सहन होत नाही, भार तुमच्या कर्जाचा ऋणाचा ओझ सहन होत नाही, मान झुकते, मान मोडायची वेळ आली, काहीतरी काहीतरी उतराई करा ना, थोडस काही हलकं करा. अगदी आमचा कोणा फार आग्रह नाही. तुकोबऱ्या म्हण लागले, देवा काही मागणे आम्हा अनुचित. देव म्हण लागले, अनुचित आहे ते नका मागू, पण उचित आहे ते मागा. चतुरार्थ शिरोमणी, उचित आहे ते मागा. तुकोबऱ्या म्हटले, देवा थोडासा वेळ द्या. देव म्हटले, दिला. पुढच्या वारीला म्हटले, नक्की. गेले तुकोबऱ्या. देव वाट पाहत होते. पुढच्या वारीला तुकोबऱ्या आले. पुन्हा आपलं चंद्रभागेचं स्नान केलं, पुंडलिकरायाचं दर्शन घेतलं, नामदेव पायरी चोखोबा बारीचं दर्शन घेतलं, त्या गरुड खांबाला आलिंगन दिलं, सावळ्या विठूच्या चरणी नतमस्तक झाले, माघारी आले. तुकोबऱ्या निघून चालले. मग देव म्हटले, अहो तुकोबऱ्या, तुम्ही काय बोलला होता आणि आता पुन्हा निघालात. देव पुन्हा अगदी रावळात आले. तुकोबऱ्या, आता ठरलं की नाही. तुकोबऱ्याने मधल्या काळात विचार केला, आपण जगद्गुरु आहोत. जगद्गुरु तुका अवतार नामयाचा आणि जगाच्या कल्याणा संतांच्या कृती, जगत कल्याणाकरताच आपण आलेला आहोत, तर आपली प्रत्येक कृती जगत कल्याण त्यामध्ये दडलेलं असलं पाहिजे. मग जगदीश्वराचा मान राखला जावा आणि जगतातल्या सकल साधकाला मार्गदर्शन व्हावं आणि आपल्या परंपरेला कुठलं गाळबोट लागू नये, हा सगळा विचार तुकोबऱ्यांनी मधल्या काळात केला. आणि हा विचार करूनही एकदम नाही मागितलं देवाला. देवाला अगोदर सिग्नल दिला आणि तो सिग्नल आना तो प्रथम चरणाच्या उत्तरार्धामध्ये पाहे शब्दाने दिलेला आहे. मागणे ते देशी तरी पाहे पांडुरंगा, देशी तरी पाहे पांडुरंगा, बोला बोला देशी तरी पाहे पांडुरंगा, देशी तरी पाहे. मागणे ते एक तुझ प्रति आहे, मागणे ते तुझ प्रति आहे, मागणे ते एक तुझ प्रति आहे, मागणे ते तुझ प्रति आहे, देशी तरी पाहे पांडुरंगा, देशी तरी पाहे देशी तरी पाहे पांडुरंगा, देशी तरी पाहे. मागणे ते एक तुझ प्रति आहे, मागणे ते पाहे पांडुरंगा, देशी तरी पाहे पांडुरंगा, देशी तरी पाहे. मागणे ते तुझ प्रति आहे, तरी पाहे पांडुरंगा, देशी काहे पांडुरंगा, पाहे पांडुरंगा. मागणे ते क तुझ प्रति आहे, देशी तरी पाहे पांडुरंगा. पांडुरंगा, तुमच्या आग्रहाचा मान ठेवावा म्हणून मी मागतो, पण सावध, देशी तरी पाहे. देव म्हटले, पाहे काय आहे? म्हटले, नाही, मी जे मागणार आहे ते तुझ्याकडे देण्याचं सामर्थ्य आहे का नाही आहे हे पाहे. देव म्हणायला लागले, तुकोबरा, हे तुम्ही कोणाशी बोलत आहे? कोणाशी म्हणजे माझं सामर्थ्य तुम्हाला माहिती नाही? म्हटले, आहे. मग तरी असं बोलत आहे पाहे? म्हटले, हो पाहे म्हणूनच बोलत आहे. तुकोबरा, का बरं असं बोलता? देवानीच देवाचा परिचय दिला. गतिर्भरता प्रभू साक्षी निवास शरणम स्रोत प्रभव प्रलय स्थानम निधानम बीजम व्ययम कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम सामर्थ्य संपन्न आहे तुकोबराया मी. तुकोबरा म्हटले, वा देवा, कर्तुम सामर्थ्य म्हणजे काय? देव म्हणाला, तुम्हाला माहिती नाही? मग कशाला विचारलं असतं तुम्हाला? तुकोबरा म्हणलं, देव म्हणतात कर्तुम सामर्थ्य म्हणजे सामान्य काय, उत्पत्ती विनाशाचं सामर्थ्य, ते कर्तुम सामर्थ्य. आणि अकर्तुम म्हणजे सामान्यकडनं असामान्य कार्य करून घेण्याचं सामर्थ्य. आणि अन्यथा कर्तुम
म्हणजे निंदनीय माझ्या संपर्कात आले तर त्यांनाही मी वंदनीय करतो, हे माझं अन्याचा कर्तृत्व सामर्थ्य. तुकोबराय म्हटले देवा सिद्ध करा, सिद्ध करा, वचन द्या ना, पुरावा द्या. आपले ते माऊली म्हणत असतात कीर्तनकाराने पुरावा दिला पाहिजे, नाही दिला तर समाज वैतागतो. म्हटले या कीर्तनकाराला कुठे पुरावा देत नाही पुरावा. पुरावा दिला तरच ऐकेल ना समाज. समाज वक्त्याचं म्हणून ऐकायला तयार नसतो, तो संतांचं वचन सांगतो म्हणून समाज ऐकतो. कोण कोणाचं ऐकायला तयार आहात? कुणाला वेळ आहे? संतांचं म्हणून ऐकतात. तुकोबराय तुम्ही तुकोबराय देवाला म्हणतात, देवा तुम्ही कर्तुम सामर्थ्य संपन्न आहात ना, असं तुमच्या संतांनी कर्तुम सामर्थ्याचं वर्णन केलं, अकर्तुम सामर्थ्याचं वर्णन केलं, अन्यथा कर्तुम सामर्थ्याचं वर्णन केलं, असं पुरावा द्या. देव सांगतात संतांनी माझं वर्णन केलं. जयापासून सकळ महिमंडळ हे झाले, तो एक पंढरीचा राणा, राणा नय अनुमाना श्रुतीशी. जेने हे विश्व निर्मिले, महर्षी देवा ते संस्थापिले, 21 स्वर्गाते धरिले, धरिले सत्ता मात्रे आपुलिया. हे कोणतं सामर्थ्य आहे? कर्तुम सामर्थ्य, उत्पत्ती विनाशाचं सामर्थ्य आहे. ब्रह्मदेव रूपाने जगाचं सर्जन कोण करतो? मी करतो. विष्णू रूपाने जगाचं पालन कोण करतो? मी करतो. आणि भगवान शिव रूपाने संहार कोण करतो? मीच करतो. माझं एक कर्तुम सामर्थ्य आहे. देवा अकर्तुम, अकर्तुम सामर्थ्य काय? तुकोबराय ज्या वेळेला तुकोबराय देवाला विचारतात तुमचं अकर्तुम सामर्थ्य काय? म्हटले सामान्याकडनं असामान्य कार्य करून घेणं. घेतलं तुम्ही? म्हटले हो. कधी? म्हणले त्रेतायुग पहा, द्वापारयुग पहा. म्हणले पुरावा द्या. म्हटले ज्ञानेश्वरी पहा, 11वा अध्याय. द्वापारयुग आणि त्रेतायुग. वनाचे पाले खाईरा, नेवाने केले लंकेश्वरा, एकला अर्जुन परी अक्षुनी 11 नदिनीची काई. वनाचे पाले खाईरा, वनातली पालं खाणारी ती माकडं, ते 18 पद्म वानर घेतात आणि 33 कोटी देवाला बंदिशाळेत ठेवणाऱ्या दुर्दांत रावणावरती विजय संपादन करतात. हे देवाचं काय आहे? अकर्तुम सामर्थ्य आहे. भक्तराज अर्जुना त्यांना घेतात आणि ज्या बाजूला कृतवर्मा, कृपाचार्य, अश्वत्थामा सारखे चिरंजीव आहेत, पितामह भीष्म, अंगराज कर्ण यांसारखे आणि द्रोणाचार्य यांच्यासारखे धनुर्धर आहेत, इच्छामरणी आहेत पितामह, आणि यांच्या सोबत द्वंद्व करून भक्तराज अर्जुनाच्या गळ्यामध्ये विजयश्री देणारा परमात्मा आहे. हे सामान्यकडनं असामान्य कार्य करून घेणारा हे अकर्तुम सामर्थ्य आहे. आणि अन्यथा कर्तुम सामर्थ्य कोणतं? तर निंदनीय जे आहेत त्यांनाही वंदनीय करणारा. तुकोबरायच वर्णन करतात. म्हणले तुम्हीच वर्णन केलं ना. तुकोबराय म्हटले देवा आठवत नाही, सांगा. देव सांगतात तुम्ही म्हणता की कागाचे विष्टे जन्म पिंपळासी, पांडव कुळासी पाहता दोष. पण वाटतो आपल्याला स्वप्नात नाही का? अंगीकार ज्याचा केला नारायणे, निंदे तेही तेने वंद्य केले. नारायणाने अंगीकार केला म्हणून निंदेला वंद्य केले. विठला 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 कुंडलीचा वरदा माऊली झाले जगद्गुरु तुकाराम, सद्गुरु जोग महाराज. हे त्रिविध सामर्थ्य माझ्याकडे आहे म्हणून पाहे हे म्हणण्याची आवश्यकता नाही आहे, असं देव तुकोबरायला म्हणतात. तरी तुकोबराय म्हणतात नाही देवा पाहे. मग देव म्हणायला लागले महाराज तुमचा म्हणण्याचा अभिप्राय आम्हाला समजलेला नाही. काय म्हणतात? काय म्हणणं काय तुमचं? पाहे पाहे का बोलताय? तुकोबराय देवाला सांगतात देवा जो देणारा आहे, दाता आहे, त्याला काय म्हणताय? देवाने सांगितलं तुम्हीच उत्तर दिलं ना. जो देणार आहे त्याला काय म्हणतात? जो देणार आहे त्याला दाता म्हणतात. म्हटले देवा पाहे म्हणण्याचं कारण हे आहे, दात्यामध्ये 4 प्रकार आहे आणि त्यातल्या कोणत्या प्रकारात तू आहे ते पाहे आणि मग मला आग्रह कर. म्हटले तुकोबरायला देव म्हणतात मग ते प्रकार पहिले सांगा कोणते आहे. तुकोबरायने सांगितलं देवा पहिला दाता, सामर्थ्यही नाही आणि इच्छाही नाही.
तुकोबराय असं म्हटले, देव म्हणायला लागले, मग तो दाता कसला? तो घेता. तुम्ही कसे म्हणता दाता? तुकोबरायने सांगितलं, आडनावाचा दाता. माझे एक मित्र आहेत तानाजी दाते. आपल्या बाबांच्या गावाकडे त्यांचं गाव आहे. मी त्यांना सहज विनोदाने एक दिवस विचारलं, तानाजी महाराज तुम्ही काय देते? ते म्हटले, भोजने महाराज आम्ही कायम घेते. म्हणजे मग तुम्ही कसे दाते? म्हटले, आम्ही आडनावाचे दाते. आडनावाचे दाते. तसे काही दाते असतात. ते आमच्या गावामध्ये एक नाव आहे आमदार. त्यांना सही करता येत नाही. म्हणजे कसे आमदार? हे असेच आमदार. असे काही असतात. तसे एक दाते आहे. त्यांच्याकडे सामर्थ्यही नाही आणि देण्याची इच्छाही नाही. दुसरे दाते आहे ज्यांच्याकडे आहे सामर्थ्य नाही पण देण्याची इच्छा आहे. आमचे मारुती बाबा त्या शीतळा देवीचं उदाहरण देत असतात. आपण देहूला दर्शनाला गेलो ना वारीला, ती तुकोबरायची मोठी कमान, त्याच्या अलीकडे उजव्या हाताला ते शीतळा देवीचं छोटंसं मंदिर आहे. त्या शीतळा देवीची एका भगताने भक्ती केली. शीतळा देवी तात्काळ प्रसन्न झाली, कारण तिच्याकडे भगतच कोणी येत नाही. आला तर हा लवकर जाऊ नये, कारण हा आला तर किमान राहिला पाहिजे. आणि लगेच ती प्रसन्न झाली. वरम गृणीश्वर, काय पाहिजे? तो म्हटला, आई तुला बळी काय देऊ पहिले सांग. म्हटले, तू काय देणार? तो म्हटला, अश्व देऊ, हत्ती देऊ, व्याघ देऊ. ती म्हणली, अश्वम नैव, गजम नैव, व्याघ्रम नैवच नैवच. वाघ तर नकोच नको, कारण तो आला तर मलाच तो अत्यंतिक निवृत्ती करेल. मग पाहिजे काय? म्हणले, अजापुत्र बलिम दद्यात देव दुर्बलो घातका. अजापुत्र शब्दाचा अर्थ बोकड, तो मला दे. मग तुकोबराय म्हणतात, आपली इच्छा आणि का पिढी काय ते देईल बरं. शेंदरी हेंदरी दैवते कोणती पूजे भूते खेते आपुल्या पोटाचे रडते मागती सीते अवदान आपलीचे अनेका पिढे. धन्यवाद. बरं सेंदरी हेंदरी दैवते कोणती पूजिती भूते खेते आपल्या पोटाची रडते मागती सीते अवदान काय ते देईल बराडी आपली इच्छा अनेका पिढी अशी ती आहे. यांच्याकडे इच्छा खूप आहे पण सामर्थ्य नाही. आणि त्याच्या पुढचा प्रकार आहे सामर्थ्य आहे इच्छा नाही. तुम्हाला असा असू शकतो. हो, महाभारत मागा. आचार्य द्रोणाचार्य, कुलगुरू कृपाचार्य, पितामह भीष्माचार्य हे सगळ्या मंडळीला महाभारती युद्धाच्या द्वंद्वाच्या अगोदर अभिवादनशील असे आपण बोललो. आणि मग धर्मराज युधिष्ठिर 4 पांडवासहित येतात, 5 पांडव येतात, दर्शन घेतात आणि लढायला दुर्योधनाच्या बाजूने. सगळे म्हणतात विजयी भव, विजयी भव, विजयी भव. दुर्योधनाने बघितलं, बघ अश्वत्थामा तुझे बाबा लढायला आपल्या बाजूने, विजयी भव. शत्रूला आशीर्वाद देतात. असं का रे? म्हणले, काही नाही दुर्योधना, हा नमस्काराचा प्रताप आहे. तू नमस्कार केला असता तुला आशीर्वाद प्राप्त झाला असता. म्हटले, पण आता तो कृत्रिम नाही शक्य. पण तू जा, तू पुत्र आहे, शेवटी माझा मित्र आहे. आणि आचार्य द्रोणाचार्याचा पुत्र आहे. पुत्र स्नेह मोहितू धृतराष्ट्र असे पुसतू, तसेच हे आहेत. यांना पुत्र स्नेह नाही असं नाही. म्हणून तू जा, कारण ते माझ्या बाजूने लढतात, कारण तू माझ्या बाजूने आहे म्हणून. गेले आणि नमस्कार केला, आशीर्वाद दिला, पण थोडासा बदल केला. आयुष्यमान भव. तो म्हटलं, बाबा चिरंजीवाची यादी वाचली नाही का आपण? अश्वत्थामा, बलिर्व्यासो, हनुमान, शबभीषण, कृप, परशुराम, सप्तती चिरंजीविना. त्यातला आग्रह क्रमांकच माझा आहे. माझ्याकडे आहेच ना. काय? आयुष्य. ते नको, मला विजयी पाहिजे. आचार्यांचे उद्गार आहे, बेटा आशीर्वाद कोई बाजार की चीज नाही जो खरीदने से मिल जाए. देणाऱ्या दात्याच्या अंतकरणातली प्रसन्नता लागते. द्रोणाचार्याकडे विजयी भव आशीर्वाद देण्याचं सामर्थ्य नाही आहे. नसतं तर पांडवाला दिला नसता, पण पोटच्या मुलाला देत नाही. सामर्थ्य आहे पण इच्छा नाही. आणि चौथा प्रकार सामर्थ्यही आहे आणि इच्छाही आहे. शिवरायाचे 8वे रूप, शिवरायाचा 8वा साक्षेप, शिवरायाचा 8वा प्रताप भूमंडळी. शिवरायाचे कैसे चालणे, शिवरायाचे कैसे बोलणे, शिवरायाचे सलगे देणे कैसे असे. निश्चयाचा महामेरू, बहुत जनासी आधारू, अखंड स्थितीचा निर्धारू, श्रीमंत योगी. समर्थ एका संन्यासी फक्कड महात्म्याने त्यांचं केलेले वर्णन आहे. तोंड भरून केलेला गौरव आहे जाणता शिवछत्रपतींचा. आणि ते राजे ज्या वेळेला जगद्गुरु तुकोबरायचे ते भौतिक दारिद्र्य पाहतात, त्यांना वाटतं आपण हे दारिद्र्य दूर केलं पाहिजे. त्यांनी दिलं. महाराज म्हणतात, दिवट्या छत्री घोडे हे तो बऱ्याच. मला प्रसंग एवढाच सांगायचा, राजाकडे सामर्थ्यही आहे आणि देण्याची इच्छाही आहे. तुकोबराय देवाला सांगतात, हे 4 प्रकार दात्यातले आहे, तू कोणत्या प्रकारात आहे ते पाहे.
आणि मग आम्हाला आग्रह कर. देवाने सांगितलं तुकोबराय, आम्ही चौथ्या प्रकारात आहोत, आमच्याकडे सामर्थ्य आहे, देण्याची इच्छा आहे. खरं सांगा, जे देव मानत नाही त्यांनाही जगवणारा कोण आहे? देवच आहे ना. त्यांनाही रोजचा आहार देणारा, त्यांनाही रोज वेळेवर पाणी देणारा, त्यांची तजवीज व्यवस्था करणारा कोण आहे? परमात्माच आहे. काल परवा आमच्या माऊलीच्या मुखातली मी गोष्ट ऐकली. एक ग्रस्त असतात, त्यांचा नियम असतो अतिथी देवो भव. कोणीतरी याचक आला, कोणीतरी अतिथी आला का त्याला आपल्या पंक्तीला घेतल्याशिवाय ते जेवत नसायचे. आणि 8 दिवसाचा उपवासी याचक त्यांना भेटला. म्हटले चला दक्षिणा देऊन मी तुम्हाला जीव घालतो, या. ते आले, भरभरल्या अंतकरणाने आले, ताट वाढलेलं आहे, वदनी कवळ घेता झालं. आणि मग ते वारकरी म्हणायला लागले, तुम्ही माझ्या घरी जेवायला आला, पण हा भगवंताचा प्रसाद आहे, आपण काय करू, 2 मिनिटं नामस्मरण करून मग आपण जेवूया. ते म्हणले नामस्मरण? म्हणले हो. कोणाचं? म्हणले देवाचं. म्हणले चुकून नाही. तो आल्याला म्हटलं चुकून नाही. म्हणले का? म्हणले मी तुमचं नामस्मरण 2 तास करतो, पण त्याचं 2 मिनिटं नाही. म्हणजे मला त्याने 8 दिवस उपवासी ठेवला. तो रागावला देवावर. तो म्हटलं माझं 2 तास नाही, अगदी 8 तास करून उपयोग येता नाही. माझ्या परमात्म्याचं अगदी 5 सेकंद कर आणि जेव. तो म्हटलं त्या पांड्याचं बिलकुल नाही. रागच तेवढा आला. ते भगवंत त्याचं नाही घेणार, तुझं घेईल. ते म्हणले माझं घेऊन उपयोग काय, माझ्या आराध्याचं घेतलं पाहिजे, नाही तर तुला जेवता येणार नाही. तो म्हटलं नाही नाही चालेल. उठून गेला. तो उठून गेला. पण वारकऱ्याला वाटलं भरलेल्या ताटावरून आपण उठवलं, कदाचित चुकलं की काय आपलं. देवाचं नाव घेतलं नाही म्हणजे नास्तिक आहे, त्याला जीव तरी घालावं कसं. पण सर्वाभूती द्यावे अन्न, द्रव्य पात्र विचारून आपली चूक घडली की काय. म्हणून ते त्यांचा जो पूजेचा परमात्मा आहे, भगवंत आहे, त्यांच्या समोर गेले आणि हात जोडून परमात्म्याला म्हणतात, देवा क्षमा करा, सर्वभूती द्यावी अन्न खरं आहे. पण हा नास्तिक 2 मिनिटं एकदा राम म्हण एवढं म्हटलं का तो म्हटला राम म्हणणार नाही असं नाही, तुम्ही म्हणतात ते म्हणतात ते मी म्हणणार नाही. म्हणजे त्याही वेळेला तो राम म्हणायला तयार नाही. मग अशा नास्तिकाला कसं बरं जेवू द्यावं. शेवटी देव मूर्तीतून प्रगट झाले हो. देवाचा कंठ सद्गतीत आहे, देवाच्या डोळ्याला अश्रूच्या धारा आहे. आणि देव त्या वारकऱ्याला बोलतात, वारकरी बाबा, जो ग्रस्त आला, ज्याला ताटावरनं तुम्ही उठवलं, त्याने माझं भजन केलं नाही म्हणून तुम्हाला नास्तिक वाटला, बरोबर आहे. साधारण त्याचं वय काय असेल? म्हटले देवा किमान 50-55 व्यक्ती असली पाहिजे. म्हटले मग आता त्याला 55 वर्ष चालू आहे. आतापर्यंत त्याने एकदाही माझं नाव घेतलं नाही, एकदाही मला नमस्कार केला नाही. देव धर्म सांदी पडिले सकन विषयी गोंधळ गाजत असे, पण ममय वंश जीव लोक आहेत. मी रोज त्याची तजवीज केली. आज 1 दिवस फक्त तुम्हाला स्वातंत्र्य दिलं होतं, त्याला जर तुम्ही जेव घातला असता तर कुठे बिघडला असता, असं म्हणून परमात्मा रडतायत. किती करुणा असली पाहिजे, किती दयाघन असला पाहिजे. म्हणजे परमात्मा त्या वारकऱ्याशी संवाद साधताय. म्हणजे इतका जर दयाघन, इतका जर दयाळू, इतका जर कृपाळू, इतका जर कनवाळू परमात्मा आहे, तर तुकोबराने त्याला पाही म्हणणं शोभतं का? विठ्ठल 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 विठ्ठल. तरीही तुकोबराय बोलतात. भक्ताचे अगणित अपराध झाले तरी परमात्मा ते उदारात घालतो. तुकोबरायला देव म्हणतात, माझा महाराज माझ्याकडे सामर्थ्यही आहे, देण्याची इच्छा आहे. जे मानत नाही मला त्यांनाही जगवणारा मी आहे. तुम्ही तर माझी लीला सहचर आहात. तुम्ही सांगतात ना, जे जे झाले अवतार तुका त्याचे बरोबर, येतो जातो आम्ही देवा ते सांगात. तुका मने गात देव नाम, तुका मने गात देव नाम, येतो जातो आम्ही देवा ते सांगा. मग तुम्हाला कसं बरं? आमच्याकडे सामर्थ्य आहे, देण्याची इच्छाही आहे. तुम्हाला आमच्याकडनं अपेक्षा काय आहे ते तर सांगा. तुकोबराय म्हटले, देवा नक्की. म्हटले हो. सांगू? म्हटले सांगा. मग सांगतात तुकोबराय, सांगतात तुकोबराय, या संतांची निरावे याची माझ देई, या संतांची निरावे टाळ टाळ याची माझ देई, या संतांची निरावी याची माझ देई, या संतांची निरावी याची माझ देई. कोणिक तुझे काय नमागो देवा, अनिक तुझे काय नमागो देवा, या
संतांचे निरावे हेच माझ दे या संतांचे निरावे हेच माझ दे आणि तुझे देवा आणि तुझा देवा या संतांचे निरावे हेच माझ दे या संतांचे निरावे हेच माझ दे या संतासी निरावी हेती मज देई वा हे आणि तुझ्या काकी नमा देवा या संतासी निरावी हेती मज देई पहाडी राग माझ्या आवडीचा आहे म्हणून म्हटलं बरं महाराज. या संतासी निर्वी हेची मज दे चकार. आता राऊत बाबाचं वाक्याने उपक्रम केला, पुन्हा उपसंहार करतो. चकार फार मोकार हे बाबांचं वाक्य आहे. अनेकाला करतो बेकार. आणि तो चकार वापरून तुकोबराय म्हणतात या संतासी निरावी हे ती मज देई हे आणि का तुझे काही न मागो देवा न मागो देवा हे आणि का तुझे काही न मागो देवा या संतासी निरवी हेती मज दे हेच मला दे आणि का तुझे काही नको. का नको? तुका म्हणे त्याचे कळले आम्हा वर्म जे जे कर्म धर्म नाशिवंत कर्मजन्य आहे धर्मजन्य आहे यत कृतकम तद अनित्यम. ते अनित्य पदरी पाडून काय पुरुषार्थ आहे म्हणून अनेक तुझे काही नको. काय पाहिजे? या संताशी निर्वी. देव तुकोबरायाकडे बघायला लागले. म्हणजे अगोदर यावं आमच्याकडे बघा बरे आमच्याकडे बघा बरे आमच्याकडे बघा बरे आणि 5 वर्षातून पुन्हा एकदा नंतरच बघा रे. मग लोक चांगलंच बघतात म्हणजे उचलून आपटतात विठ्ठल विठ्ठल तसंच प्रकार ना. अगोदर तुकोबराय अगदी खालून निघाले तर देवाला कवेत घ्यावं तुकोबरायला आणि आग्रह करावा मागा म्हणावं. तुकोबरायाने विचार करावा आपल्या परंपरेला गालबोट लागू नये. जगद्गुरु असल्यामुळे जगातातील साधकाला मार्गदर्शन व्हावं आणि जे परमात्म्याच्या कृपेशिवाय लाभतच नाही असं काहीतरी मागावं अशी काहीतरी प्रार्थना करावी मंगलाचरण साधावं. आणि हा सगळा विचार करून तुकोबराय देवाला पाहे म्हणतात देव आहे म्हणतात. आणि मग सांगितलं या संतांची निर्वी प्रतिक्रियाच नाही. मग तुकोबराय रागवले. तुका म्हणे आता तुका म्हणे आता तुका म्हणे आता उधार तू होई. तुका म्हणे आता तुका म्हणे आता तुका म्हणे आता उधार तू होई. तुका म्हणे तुका म्हणे आता उदार तुका म्हणे तुका म्हणे तुका म्हणे आता उदार मज ठेवी पायी स्वतःची या मज ठेवी पायी स्वतःची मज ठेवी पायी स्वतःची या ठेवी संताची निरवी या संताची निरवी या संताची निरवी
हेची मज देई हो या संताची निरवी या संताची निरवी या संताची निरवी हेची मज देई रे या संताचे निर्वे या संताचे निर्वे या संताचे निर्वे हे मदरे या संताचे निर्वे या संताचे निर्वे या संताचे निर्वे ते मदरे त्रिवार तुकोबरा म्हणतात उदार होई उदार होई उदार होई. वेळ कमी असल्यामुळे मी चालीत अर्थ सांगण्याचा प्रयत्न केला. समजला त्यांनी घेतला, नाही समजला ते अजूनही पाहतात. विठ्ठल विठ्ठल तुका म्हणे आता उदार तू होई. देवा तू उदार हो उदार हो उदार हो. त्रिवार आपल्याकडे पुणे जिल्ह्यामध्ये 1 वार 2 वार असं पद्धत असते. तुकोबराई सुद्धा म्हणतात उदार हो. याचा अर्थ देव कृपण आहे का हो? तुझे अवदारे जाणो उदार तरी लक्ष्मी उदार तू हरी विटेवरी ज्याची पावले समान तूची एक दानशूर. किती किती वचन आहे. परमात्मा दातृत्व संपन्न आहे तरी तुकोबराय उदार हो म्हणतात. याचा अभिप्राय काय? एक कृपण असतो, 2 दाता असतो आणि 3 दातार असतो. कृपण कोण? असूनही न देणारा. दाता कोण? आहे ते आणि नश्वर देणारा. दातार कोण? अविनाशी देणारा. आपुलेची पद देशी दासा कृपा कटाक्ष निहाळिली आपुले पदी बैसविले बाप रखुमा देऊर विठ्ठले भक्ता दिले वरदान. माऊलीचं वचन आहे. आणि माऊली हे कोणाबद्दल बोलतात? सद्गुरू निवृत्ती दादाबद्दल बोलतात. त्यांनी अविनाशी दिलं म्हणून त्यांचं वर्णन आहे सदाशिवाचा अवतार स्वामी निवृत्ती दातार. म्हणजे अविनाशी देणाऱ्याला दातार म्हणतात. विटेवरी ज्याची पावले समान तोची एक दानशूर. दाता म्हटले परमात्म्याला. पण ज्या वेळेला परमात्मा या भौतिक जगतात देतो त्यावेळेला तो दाता आहे. पण ज्या वेळेला अविनाशी आत्मस्वरूप देतो मुमुक्ष वर्गाला त्यावेळेला तो दातार आहे. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. आपल्या या दातारा संगती मज सोडवी दातारा. धन्यवाद बाबा. कर्मापासून दुस्तर या दुस्तर कर्मापासून मला तू सोडव कारण अविनाशी स्वरूप प्राप्त करून दे. तू दातार आहे. आणि ते आता पाविजेल घरा या दातारा संगती. अनेक वचन आहे का जिथे परमात्म्याला दातार असं म्हणतात. विठ्ठल 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 विठ्ठल. मग तो दातार आहे तर तुकोबराय पुन्हा का? बऱ्याच वेळेला कधी कधी आपल्याकडे ते सामर्थ्य असतं पण विसर पडतो. त्याची जाणीव तुकोबराय करून देतात. मी तुला आग्रह केला नाही, तुला सिग्नल दिला, पाहे म्हणालो, तू आहे म्हणाला, मग आम्ही स्वरूप सांगितलं, आता तू पूर्ण का करत नाही? आता हा अनंतरी अर्थाने आलेला आहे. आता हे आपल्या संस्कृत भाषेमध्ये आपण आथ म्हणतो, आपल्या मराठी मायबोलीमध्ये आपण आता म्हणतो. आथ आणि आता या दोन्हीचा अर्थ हे मंगलवाचक शब्द आहे आणि या आधारित आपण आशीर्वादरूप मंगल म्हणालो. आता अनंतरी अर्थाने तू आग्रह केला ना, मग आता तू शांत राहू नकोस, आमची मागणी पूर्ण कर. तू का म्हणे आता उदार तू होई आणि उदार होऊन काय कर? मद ठेवी पायी संतांची या. बघा ध्रुवपदाभोवती अभंग फिरत असतो. एक साधारण ध्रुवपदामध्ये सिद्धांत असतो आणि तुकोबरायांनी या संताची या वचनाची दुरुक्ती केलेली आहे. द्वितीय चरण आहे या संतांचे या संताची निर्वी. तिथे या संताची शब्द आला आणि मज ठेवी पायी संतांची या. दोन्हीकडे या या. पण या म्हणजे कोणत्या? या म्हणताना तुकोबऱ्याला हे सर्वनाम नाही, सर्वनाम न पूर्व प्रधान बुद्धिस्त परामर्श. या म्हणताना तुकोबऱ्याला अभिप्रेत संत नेमके आहे कोणते? कारण संत म्हणजे आपल्या मारुती बाबाचा शब्द आहे, महाराष्ट्र म्हणजे संतांचं उभं पीक आहे. किती किती संत आहे. पण प्रत्येक जाती जमातीमध्ये जातीपातीच्या आतीत नेण्याकरता संत आलेत आणि आपल्याला स्वरूपापर्यंत घेऊन चाललेत. काही दुर्दैवी कमनशिबी आपलीच लोक त्यांना जातीपातीत ओढण्याचा प्रयत्न करतात. हा संप्रदायाला लागलेला पुन्हा एक कलंकच आहे. म्हणजे आपल्याच जातीचा पादक, आपल्याच जातीचा गायक, आपलाच असा, हे 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 बरं नाही, हे योग्य नाही. असं जर आपण केलं तर पुन्हा आपण संतांच्या म्हणजे एक प्रकारचा अवकृपेला किंवा संतांच्या शापाला पात्र हो. विठ्ठल विठ्ठल फार मोठी कीड लागलेली बाबा. एखादा काष्टाला भुंगा लागावा तो दिसत नाही पण आतून पोखरत असतो. तशी अशी काही भुंगे आपल्या संप्रदायाला लागलेली आहे, ती दिसत नाही पण आतून ते संप्रदाय पोखरतात.
वेळीच त्यांना सावरलं नाही, हनुमंतरायाची गदा घालून ठार केले नाही ना, तर ते वेगळं होणार आहे. विठ्ठल 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 असे शोधून शोधून काढले पाहिजे, चांगल्याने ठेचून मारली पाहिजे. विठ्ठल विठ्ठल नाही, खरं नाही. संत हे विश्वची माझे घर, याचा करता संत अवतरित झालेत. आलेत का त्या त्या जातीचा आपल्याला गौरव असावा, अभिमान असावा, स्वाभिमानही असावा, पण ते कुठेतरी त्याला संकुचितपणा करणं, मर्यादित करणं हे कुठपत योग्य आहे? कुणाला ते मान्य होणार आहे? कुठल्याही संताला ही गोष्ट मान्य होणारी नाही. न पाही अति कुळाचा विचार, फक्त करुणा करत ज्ञानाबाई. विठ्ठल 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 विठ्ठल. या संताचे म्हणताना तुकोबऱ्याला अभिप्रेत संत कोणते? देवाने विचारलं, तुकोबराय मी कृपण आहे, मी दाता नाही, असं म्हणून मी थांबलो असं नाही. तुकोबराय म्हटले असं नाही तर मग कसं? अरे 9 वाजून 10 मिनिटं झाले दादा, तू आणखी देत नाही. आग्रह तू करतो. 11 वाजून आहे ना, म्हणजे तुम्ही ऐकताय म्हणायचं. विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. फक्त 1-2 मिनिटं घेतो आणि थांबतो. काय म्हटले देवा? हे 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 योग्य नाही. तुकोबराय म्हटले, देव म्हणतात तुकोबराय तसं नव्हं. मग मला तुम्हाला देण्याची खूप इच्छा आहे, अंतकरणापासून ओढ आहे, म्हणून तर तुम्हाला आग्रह केला. उलटेवून खाली उडी टाकून तुम्हाला कवेत घेतलं, तुम्हाला टाळाटाळ करण्याकरता नाही. मग टाळाटाळ करण्याकरता नाही, टाळाटाळी हे चाललेलं आहे लोकला नाद, पण तुम्ही काही आमच्या नादाकडे बघायलाच तयार नाही. देव म्हणायला लागले, तुमच्या या संताशी हे मला कळेना, या नाम कोणत्या? तुकोबराय देवाला म्हणतात, देवा सर्वज्ञ म्हणतोस, आम्ही तुझं भोपळ्यात वर्णन करतो. न सांगता तुम्हा कळो येते अंतर, विश्वी विश्वंबर परिहारती न लगे, विश्वी विश्वंबर परिहारती न लगे. आम्ही तुझं वर्णन करतो, सर्वज्ञ म्हणतो तुला, आणि तू असा प्रश्न विचारतो. सर्वस्व उदार आहे ना, सर्वस्व उदार आहे, सर्व जानाति यः सर्वज्ञ असा तू आहे, आणि तू पुन्हा विचारतो या नाम कोणत्या? मग तुकोबराय देवाला म्हणतात, जरा इतिहास पहा. देव म्हणायला लागले, महाराज वेळ नाही, पटकन सांगा. तुकोबराय म्हणायला लागले, देवा जरा आठव ना आपला इतिहास, आपला म्हणजे आपल्या दोघाचा, कारण जे जे झाले अवतार. मग प्रत्येक युगात तुम्हाला दिली का नाही या संताची संगती? बघा, तुकोबराय भक्त प्रल्हादाच्या रूपात असताना कोणाची दिली? चल 1च मिनिटं घेतो आणि लगेच जे विठ्ठल सर्व आपण सोबत घेऊ, पण तेवढा 1 मिनिटं मला द्या. भक्त प्रल्हादाच्या रूपात असताना जगद्गुरु तुकोबरायला देवाने कोणाची संगती दिली? देवर्षी नारदाची. उद्धवाच्या रूपात असताना, आपल्या त्या अंगदाच्या रूपात असताना पवनसुत हनुमंताची. उद्धवाच्या रूपात असताना गोपिकांची, आणि नामदेवांच्या रूपात असताना ज्ञानदेवाची. देव म्हणे, नामा पाहे ज्ञानदेव मीची आहे, तो आणि मी नाही तुझा, ज्ञानदेव आत्मा माझा. आणि मग त्यावेळेला माझी इच्छा नव्हती, तुम्ही बळे बळे जा म्हणाला. आता मी तुम्हाला विनंती करतो, या संतासी निर्वी हेची मज देई, आणि तुझे काय न मागो देवा. आता पुढे काय घडलं, देवाने दिलं का न दिलं, फार पुष्कळ विचार आहे, पण आता आपल्याला घड्याळ संपत, आपण थांबलं पाहिजे. एकदा सगळ्यांनी वर हात करा बघू. आपण दोन्ही तिन्ही भजन युगपत घेऊ. आपण सर्व माझ्या माता भगिनी, आपण सर्व ज्येष्ठ नागरिक आणि माझे सर्व असणारे वारकरी संप्रदायाचे पायिक असणारे अवतीभोवती अनेक वादक, अनेक गायक, अनेक चांगली वक्ती, आपणा सर्वांच्या चरणारविंदी ही शब्द समून आपल्याला समर्पित करायचे. आपण सर्वजण मोठ्या प्रेमाने एकदा पांडुरंगाचं माऊलीचं भजन करू आणि चिंतन सेवेला पूर्ण विराम देऊ. बोला एकदा, हरी विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई. टाळी टाळी टाळी, हा हा सर्वांनी सर्वांनी. हरी हरी विठोबा रखुमाई, जय जय विठोबा, जय 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 विठोबा रखुमाई, टाळी 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 विठोबा रखुमाई, तारेश्वर माऊली.